उबाठा गटात फूट पडली। फुटीर 6 खासदार पक्षादेश झुगारून पक्षाच्या बैठकीला गैरहजर राहिले। लवकरच हे सगळे खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। या सगळ्या घडामोडी मागच्या 2 दिवसात डोळ्यासमोरून जात आहेत। मात्र या सगळ्यात खासदार ओमराजे निंबाळकर यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे। सोशल मीडियावर ओमराजेंचे घटलेले फॉलोअर्स, त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या विरोधात होत असलेली घोषणाबाजी, ओमराजेंच्या बंडखोरीमुळे सुषमा अंधारे यांना अनावर झालेले अश्रू, या सगळ्या घडामोडी माध्यमांमध्ये सुरू आहेत। आता तर बंडखोरीनंतर ओमराजेंनी दिलेली एक मुलाखतही चांगलीच गाजतीये। या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या जाण्यामागची कारणं सांगितली आहेत। तर ही कारणं नेमकी काय आहेत आणि या 6 खासदारांपैकी ओमराजेंची सर्वाधिक चर्चा होण्यामागे कारण काय, याबद्दलच सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सिद्धेश कांबळे। उबाठा गटात 4 वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठी फूट पडली आणि 6 खासदारांनी आपला वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय। बंडखोरी केलेल्या खासदारांमध्ये नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, संजय दिना पाटील, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर आणि संजय जाधव यांचा समावेश आहे। हे 6ही खासदार लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। या 6ही खासदारांमध्ये ओमराजे निंबाळकर सध्या सर्वाधिक चर्चेत आहेत। ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील विश्वासू खासदारांपैकी एक मानले जात होते। त्यामुळे फुटीर खासदारांमध्ये त्यांचं नाव आल्यानं उबाठा गटाला धक्काच बसला। शिवाय 20 जून रोजी ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा अंतिम निकाल येणार आहे। हा निकाल ओमराजेंच्या बाजूने लागण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता। या फुटीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी उबाठा गटाच्या संसदीय दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती। तसेच सर्व खासदारांना या बैठकीला उपस्थित राहण्याबाबत व्हीपही बजावण्यात आला। ठाकरेंच्या फुटीर खासदारांपैकी ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील हे माघारी फिरतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। मात्र या बैठकीला 6 पैकी एकही खासदार उपस्थित राहिला नाही। त्यामुळे ते फुटले हे स्पष्ट झालं। आता एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ओमराजेंनी आपण उबाठा गट सोडत असल्याचं जाहीर केलंय। यात त्यांनी राजकीय अस्तित्व आणि विकास निधीचा अभाव ही आपल्या फुटीमागची कारणं सांगितली। शिवाय मी मोठ्या धर्मसंकटात आहे, निर्णय भावनिक दृष्ट्या चुकीचा पण राजकीय दृष्ट्या योग्य आहे। भावनिक विचार केला तर चुकीचं वाटतं, पण राजकीय दृष्टीने बघितलं तर तेच योग्य वाटतं। माझ्याकडे निष्ठा तर समोरच्यांकडे सत्ता आहे। सत्ता आणि निधी नसल्यानं लोकांची कामं करता येत नव्हती। पक्षांतरासाठी पैसे घेतल्याचा Y+ सुरक्षा दिल्याच्या चर्चा खोट्या आहेत। हा निर्णय केवळ मतदारांच्या विकासासाठी घेतला आहे असं त्यांनी सांगितलं। शिवाय निवडणुकीच्या काळात आरोग्याच्या कारणामुळे उद्धव ठाकरेंना फिरणं शक्य नाही, पण आदित्य ठाकरेंनी फिरायला हवं होतं असं सांगत त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवरही टीका केली। या सगळ्यात सुषमा अंधारे यांना ओमराजेंनी पक्ष सोडल्यामुळे अश्रू अनावर झाले। ओमराजे निंबाळकर, बंडू जाधव ही आमची माणसं होती असं त्या एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या। मात्र अलीकडेच पार पडलेल्या विधान परिषदेत निवडणुकीत सुषमाताईंचं नाव चर्चेत असताना पक्षातर्फे अंबादास दानवेंना उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे आमदारकी खासदारकी आपल्यावरून 100 वेळा कुर्बान अशी पोस्ट करून सुषमाताईंनी आपली खदखद व्यक्त केली होती। याच सुषमाताई आता ओमराजेंच्या बंडामुळे दुःखी झाल्या आहेत। त्यामुळे आता खरं काय आणि खोटं काय हा एक संशोधनाचाच विषय आहे। मात्र या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि MyMTVच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।